नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्ध, धम्म आणि संघ जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. या तीन सर्वश्रेष्ठ रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी या धम्म मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, माझ्या समवेत स्थानापन्न असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, मुख्य संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, सोबतच या सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका आणि धम्म उपासक, आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. विशेष करून या परिवाराप्रती मंगलकामना अर्पण करतो की ज्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. मोहाडे परिवार ज्यांनी अनेक दिवसांपासून आमच्याशी संपर्क केला, पहा योग काही जुळून येत नव्हता. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वर्षावास सुरू आहेत. सगळेच भिक्खू त्यांच्या त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या शहरांमध्ये बिझी असतात. त्यामुळे मागच्या 2 महिन्यांपासून तारीख पे तारीख सुरू आहे की नाही. ह्या तारखेला येऊ त्या तारखेला येऊ, पण ते काही जमलं नाही. पण योग आज चांगला योग जुळून आलेला आहे. पावसानं पण स्वागत केलं, तुम्ही सर्वांनी स्वागत केलं. त्यामुळे निसर्गाचं आणि तुमचंही सर्वांप्रती मी मंगल या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मोहाडे परिवाराबद्दल सुद्धा खूप खूप मंगलाची कामना या ठिकाणी व्यक्त करतो. तर उपस्थितांनो, एका विशेष निमित्ताने आपण आज या ठिकाणी जमलेले आहोत. आपल्या सर्वांच्या परिचयाच्या ताई उपासिका पल्लवी यांच्या गर्भमंगल संस्कार विधीच्या निमित्ताने आजचा हा धम्मदेसनीचा कार्यक्रम मोहाडे परिवाराने आयोजित केलेला आहे. या धम्म संस्कार विधीला गर्भमंगल धम्म संस्कार असं म्हटलेलं आहे. या विधीचा जो भावार्थ आहे, या भावार्थ या शब्दामध्येच तुम्हाला मिळेल. गर्भमंगल धम्म संस्कार म्हणजे गर्भाचं मंगल करण्यासाठी, म्हणजे गर्भात ताईचं जे गर्भ आहे त्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाचं मंगल करण्यासाठी त्यावरती चांगले संस्कार पेरावेत, ते चांगले सुसंस्कारित व्हावं, याकरिता जो विधी केला जातो तो धम्मविधी म्हणजे गर्भ मंगल संस्कार विधी. या शब्दामध्येच या विधीचा अर्थ सांगितलेला आहे. वेगळं काही सांगायची वेगळी काही गरज नाही आहे. म्हणजे पल्लवी ताई यांच्या गर्भामध्ये जे काही बाळ आहे त्या बाळाचं जयमंगल कल्याण व्हावं, ते बाळ सुसंस्कारित व्हावं आणि त्या ताईचंही मंगल व्हावं, अशी मंगल कामना करण्यासाठी, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी हा धम्म संस्कार विधी संपन्न केला जात असतो. कारण ही आपली परंपरा आहे, ही बुद्ध धम्माची परंपरा आहे. संस्कार पेरण्याची परंपरा. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, स्वतः भगवान बुद्धांनी सुद्धा संस्काराचं महत्व प्रतिपादित केलं. संस्कार भगवान बुद्धांनीच नाही तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या संस्काराचं महत्व प्रतिपादित केलेलं आहे.
14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 त्या नागपूरच्या त्याच स्टेजवरून बाबासाहेबांनी एक प्रेरणादायी भाषण केलं होतं. त्या भाषणाचा मुद्दा होता की मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला. तुम्ही ते भाषण वाचलं असेल, म्हणजे उपलब्ध आहे ते वाचण्यासाठी. मी बौद्ध धम्माचा स्वीकार का केला या विषयानंतर्गत बाबासाहेब अतिशय स्फूर्तिदायी भाषण करतात. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी सांगतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रेडा, बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. रेडा आणि बैल यांना रोज खायला गवत लागते, वैरण लागते, माणूसही रोज खातो. परंतु माणसाकडे मन आहे, एक सतसत विवेकबुद्धी आहे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे फक्त माणसाला समजते. काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे केवळ माणसाला समजते, जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, ढोर यांना समजत नाही. का बरं समजत नाही? माणसालाच का समजते? कारण माणसाकडे मन आहे, सतसत विवेकबुद्धी आहे, कॉन्शियस माइंड आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये ठासून विश्वासानं गॅरंटेड सांगतात, म्हणून माणसाचं मन हे सुसंस्कृत झालं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेलं, जर माणसाचं मन सुसंस्कृत झालं नाही, म्हणजे मनावर चांगल्या संस्काराची जडणघडणच झाली नाही, तर त्या रेडा, बैल, कुत्रे, मांजर या प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये काही फरकच राहणार नाही. नो राहील का काही फरक? म्हणजे बघा, ते जे प्राणी आहेत ते प्राणी पण जन्मास येतात, ते पिल्ले जन्मास घालतात, ते प्राणी जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात, खातात, पितात, नंतर म्हातारे होतात, आजारी पडतात आणि शेवटी मरतात. सेम ॲज इट इज. अगदी त्याप्रमाणे माणूस जन्मास येतो, लहानाचा मोठा होतो, खातो, पितो, आजारी पडतो, नंतर म्हातारा होतो, शेवटी मरतो. सारखंच तर आहे की नाही? शारीरिक गुणधर्म सारखेच आहेत की नाही प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये? पण बांधवांनो, जरी प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये शारीरिक गुणधर्म जरी सारखे असले, पण बांधवांनो, माणसाचा जन्म हा सर्वोत्तम अनमोल म्हटलेला भगवान बुद्धांनी. एकदम अनमोल आहे, दुर्मिळ आहे, दुर्मिळ, रिअरेस्ट आहे, दुर्मिळ आहे. का बरं असं म्हटलं भगवान बुद्धांनी? कारण माणसाकडे मन आहे. मन, या मनाचा सदुपयोग करून आपण आपलं हे मानवी जीवन सुखपूर्वक जगू शकतो. आपण हे मानवी जीवन दुःखमुक्त करू शकतो. ही जी बुद्धी आहे, ही सुबुद्धी जी आहे, ही फक्त माणसाला प्राप्त झालेली आहे. हे कुत्रे, मांजरे, गाई, ढोर यांना प्राप्त झालेली नाही आहे. तुम्ही कधी कुठे बघितले का की 4-5 म्हशी एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी बचत गट स्थापन केला? बघितलं कुठे असं? 4-5 गाई ढोरं एका ठिकाणी जमले आणि सामाजिक कार्य चर्चा करतात, कधी बघितलं तुम्ही असं? नाही. काही 4-5 मांजरी जमा झाल्या आणि ध्यान करतायत, कधी बघितलं नाही ना? हे जे कुशल कर्म करणे, संस्कार करणे, हे फक्त माणूस आणि माणूसच करतो. का करतो? सर्वात मोठा फरक आहे, कारण माणसाला मन प्राप्त झालेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नेहमी त्यांच्या उपदेशामध्ये एकच सांगतात की आपलं मन सुसंस्कारित करा. हो, आपलं मन चांगलं संस्काराने जडणघडीत करा, आपल्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण करा. आणि हाच उपदेश जर आपण योग्य प्रकारे समजून घेतला, ग्रहण केला, तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी 2 वेळच्या या पोटाला भाकरीची गरज आहे, बाबासाहेब सुद्धा असंच म्हणतात, माणसाला फक्त जीवन जगायचं आहे, माणसाला फक्त जीवन जगायचं आहे. तर जीवन जगण्यासाठी ज्याप्रमाणे या पोटाला 2 वेळच्या भाकरीची गरज आहे, त्याप्रमाणे माणसाला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी या मनाला संस्काराची गरज आहे. म्हणून संस्कारित करण्यासाठी, आपलं मन सुसंस्कारित करण्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. हे जे सगळं निर्माण झालेलं आहे ना, हे सर्व आपलं मन सुसंस्कारित व्हावं, आपण सर्व सुखी व्हावे, याकरिता ही सर्व धम्म साधना आहे. आणि या
उपदेशाला अनुसरूनच आज आपण या ठिकाणी हा गर्भमंगल संस्कार विधी करत आहोत. का करत आहोत? आता बघा, पल्लवीताई यांच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाला मन आहे ना? मन आहे की नाही? त्या बाळाचं मन आहे की नाही? आपल्या सर्वांना मन आहे ना? जेव्हा बाळाचा जन्म होईल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सहज म्हणता त्या बाळाला बघितल्यावर, खूप सुंदर बाळ आहे, आईवर गेलं असं म्हणता ना. याचं जे नाक आहे ना, हे नाक बापासारखं दिसते असं म्हणता की नाही तुम्ही? म्हणजे शारीरिक गुणधर्म कशावर असतात? आईवर किंवा वडिलांवरती असतात, बरोबर आहे की नाही? पण जेव्हा ते बाळ जन्मास येते, ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही. ते बाळ फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही, त्या शरीरासोबत त्या बाळाचं एक मन सुद्धा जन्म घेत असते. विदाऊट मनाचं कोणीच जन्मास येत नाही. येते का? त्या बाळाचं मन आहे ना. किती महिने झाले ताई? 9वा महिना सुरू आहे. त्या बाळाचं एक मन आहे ना, आहे की नाही? मन आहे. मग ते बाळ ज्या मनाने जन्म घेतलेला आहे, कोणी सांगू शकते का हो की त्या बाळाचं मन कसं आहे? जसं डॉक्टर लोक नाही का ते अल्ट्रासाऊंड करतात, अल्ट्रासाऊंड पाहतात, हात चांगला आहे, डोळे चांगले आहेत, बाळाचं डोकं चांगलं आहे, बाळाचे हृदयाचे ठोके पण चांगले आहेत. ते अल्ट्रासाऊंड काय म्हणतात? त्याला सोनोग्राफी म्हणतात ना ते. डॉक्टर सांगतात ना. पण अशी कोणती मशीन आहे बरं की त्या बाळाचं मन कसं आहे सांगू शकते? आहे कोणती मशीन? विचारा बरं डॉक्टर साहेब, ते बाकीचं जाऊ द्या, त्या बाळाचं मन कसं आहे ते सांगा बरं जरा. लई रागीट आहे का मग जरा सांगा. खूप द्वेष करणारा आहे, भांडणं करणारं निघते की काय, किंवा चांगलं प्रेमळ श्रद्धावान निघते का? जरा विचारा बरं डॉक्टरला. डॉक्टर म्हणेल तसं काही सांगता येत नाही बाप्पा, कारण तशी काही मशीन पण नाही आहे की नाही? मन आहे. या मनाला केवळ एकाच महामानवाने ओळखलेला, या मनाचे गुणधर्म, या मनाचे संस्कार, ते फक्त बोधीच महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी ओळखलेला आहे. आणि म्हणून या गर्भमंगल संस्काराच्या निमित्ताने त्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, त्या बाळाला चांगला संस्कार देण्याची प्रक्रिया 3ऱ्या महिन्यापासूनच सुरू झालेली असते. 3ऱ्या महिन्यापासून. आता तर ताईला 9वा महिना झालेला आहे, त्याने पूर्ण 9 महिने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आचरण करून, अष्टशील पालन करून, धम्माचरण करून त्याने खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जेव्हा त्या मातेला असं म्हणता की बाई 2 घास जास्त खा बरं, 1 घास तुझ्यासाठी आणि थोडासा घास बाळासाठी, म्हणता की नाही तुम्ही? 2 घोट पाणी जास्त पी बरं, 1 घोट तुझ्यासाठी आणि 1 घोट बाळासाठी. म्हणजे ती आई जे काही खाते पिते त्याचा एक एक अंश त्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी कारणीभूत ठरतो. म्हणजे आईची जे अन्नाची नाळ आहे, अन्नाची नाळ, ती अन्न नाळ त्या बाळाच्या अन्न नलिकेसोबत जुळलेली असते. आईनं थोडंसं खाल्लं की बरोबर ते बाळाला जातं. आईने काही जर थोडं पाणी वगैरे पिलं की बरोबर ते त्या नळीच्या माध्यमातून त्या बाळाला प्राप्त होत असते, आहे की नाही? अगदी त्याचप्रमाणे जसं अन्नाची नाळ, आईच्या अन्नाची नाळ बाळाच्या अन्न नलिकेसोबत जुळलेली असते, अगदी त्याचप्रमाणे आईच्या मनाची सुद्धा नाळ बाळाच्या मनाशी जुळलेली असते. आणि या नाळेतून संस्कार मिळतात, संस्कार. आणि हे संस्कार मिळण्याची प्रक्रिया त्या आईचा गर्भ जेव्हा 3 महिन्यांचा होतो तेव्हापासून सुरू झालेली असते. 3 महिन्यापासून. आणि त्या 3ऱ्या महिन्यापासून, कारण तिथे मन उपस्थित झालेलं असते. मन 3ऱ्या महिन्यामध्ये शरीर पण असतं, पण तिथे मन सुद्धा उपस्थित झालेलं असतं. 3ऱ्या महिन्यापासूनच त्या बाळाला बाहेरचा आवाज ऐकू येतो, त्या बाळाला बाहेरचा स्पर्श जाणवतो. 3ऱ्या महिन्यापासून बाहेर थंडी असेल, गरमी असेल, वातावरणाचा अनुभव त्याला होतो. आणि आई जर एकदम आई ज्याप्रमाणे संस्कार घेत असेल ते सगळे संस्कार तो ग्रहण करत जातो, सगळे संस्कार ग्रहण करतो. म्हणून म्हणजे या आपल्या शारीरिक वाढीसोबत त्या बाळाच्या मानसिक विकासासाठी या 3ऱ्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत किंवा गर्भ म्हणजे प्रसूती होईपर्यंत हे 7 महिन्यांचे संस्कार करण्याची पद्धत, परंपरा बौद्ध तत्वज्ञानाने सांगितलेली आहे. आपल्याकडे पण 7च महिना करतात, आहे ना? 7वा महिना. आता जे सांगत होते 7वा महिना. बौद्ध संस्कारात 7वा महिन्याचा संस्कार नाहीच आहे कुठे.
7व्या महिन्याचा संस्कार नाहीये. बौद्ध संस्कारामध्ये आणि शुद्ध विज्ञान स्वरूपामध्ये सुद्धा सांगतो की 7 महिन्यांपर्यंत संस्कार करायचे असतात. 3ऱ्या महिन्यापासून जेव्हा मन तिथे उपस्थित झालेलं आहे तेव्हापासून तर 9व्या महिन्यापर्यंत किती झाले? 7 महिने. अशा 7 महिन्यांचे संस्कार करायचे असतात. पण आपल्याकडे जसं कसं आहे, ते परंपरा जास्त आहेत ना डोक्यामध्ये, त्या जुन्या गोष्टी आपल्याला 7च महिन्यात दिसतो. अरे 7वा महिना येईपर्यंत तर त्या बाळाचे 5-6 महिने होऊन गेलेले आहेत. त्या बाळाच्या मनाच्या संस्काराचं काय? मग आपण ओटी भरतो. आपल्याकडची परंपरा अशी आहे, ओटी भरतो आपण त्या ताईच्या. मग ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये थोडंसं खारका, थोड्याशा बदाम, अजून काय टाकता तुम्ही? थोडेसे तांदूळ, थोडंसं गहू, आणखीन काय असते? अजून काय काय असते बाबा? ते असं ते डोहाळे म्हणतात, ओटी भरणे, ओटी भरतात. आता मला सांगा, त्या ताईच्या ओटीमध्ये टाकलेले काजू, टाकलेले बदाम, त्या गर्भातल्या बाळाचा काय लाभ आहे? काय लाभ आहे का? मला सांगा, त्या ओटीतल्या काजूचा त्या गर्भातील बाळाला काही फायदा आहे? काही फायदा आहे का? काहीच तर फायदा नाही. तरी आपण करू लागलो की नाही? परंपरा तरी आपण करतोय की नाही? आणि काही काही वेळेस आम्ही असंही पाहतो की डोहाळे लागतात ना, डोहाळे त्या ताईला. कशाचे डोहाळे? डोहाळे. त्याला खेड्यापाड्यामध्ये जेव्हा आम्ही फिरतो ना तेव्हा बऱ्याच ठिकाणी पाहतो आम्ही डोहाळे लागतात. बरं, एखादी ताईला डोहाळे लागत जरी नसले तरी काय माहिती का, त्या जुन्या ज्या बाया असतात, म्हाताऱ्या बाया जुन्या, आंबट खायची इच्छा लागली नाही? आंबट खायची नाही, थोडीशी नाही. दुसरी येते ती म्हणते आंबट खायची इच्छा लागली का? किंवा ते नाही. तिसरी म्हणते थोडंसं आंबट खायची इच्छा लागली, आंबट तुंबट नाही. म्हणजे येणाऱ्या सगळ्या बाजूला आंबटच म्हणतात. ती म्हणते एकदाच आणाच आणि एकदाच खाऊच द्या मला आंबट. ते गर्भातील बाळ काय म्हणाले, माझी माय लईच आंबट खाते बाप्पा, आंबटच खाऊ लागली. आंबट हे कसले डोहाळे आले आंबट खायचे? आंबट खाणं म्हणजे त्या गर्भाचा जो विकास आहे त्याच्यामध्ये आपण व्यत्यय आणतोय आंबट खाण्यामुळे. त्यामुळे गर्भाचा विकास व्यवस्थित होत नाही. एका ठिकाणी तर आम्ही गर्भमंगल संस्काराला गेलो, त्या ठिकाणी सगळा गर्भमंगल संस्कार झाला आणि भंतेजीची पूजा वंदना झाली की त्यांनी आपलं सुरू केलं काय, त्या म्हाताऱ्या आई 2-4 बाया बसल्या, कोणीतरी येणार. अरे बाबा, येणार तर आहे पण कसा येणार? येणार तर पण कसा येणार माहित आहे का? हे कसा येणार याचं हेच उत्तर आहे की त्या बाळाचं जे मन आहे त्या मनाचा चांगला विकास व्हावा, सुसंस्कार त्या बाळाचं मन व्हावं, याकरिता भगवान बुद्धांनी केलेला उपदेश आहे. अगदी शॉर्टमध्ये सांगतो, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, ज्या मातापित्यांना आपल्या बाळाच्या मनाचा विकास करायचा आहे त्यांनी आपल्या बाळाला 5 प्रकारचे संस्कार द्यावे. ज्या मातापित्यांना असं वाटतं की माझं बाळ सुसंस्कारित व्हावं, माझं बाळ खूप चांगल्या मनाचं निघावं, त्या मातापित्यांनी आपल्या बाळाला 5 प्रकारचे संस्कार द्यावे. 5 प्रकारचे संस्कार. हे जर 5 प्रकारचे संस्कार तुम्ही देण्यात यशस्वी झाले तर अतिशय सुदृढ आणि विकसित मनाचं बाळ तुमच्या परिवाराला प्राप्त होईल. म्हणून हे 5 संस्कार फार महत्वाचे आहेत. आणि केवळ बाळासाठीच नाही तर प्रत्येकासाठी, ज्या व्यक्तीला वाटतं की माझं मंगल व्हावं, माझं कल्याण व्हावं, त्या प्रत्येकाने या बुद्धानं सांगितलेल्या या 5 संस्काराचं आचरण करावं. आपल्या मनावर या 5 संस्काराची जडणघडण करावी. हे 5 संस्कार आहेत. कोणते कोणते आहेत ते संस्कार? तर भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे की ज्याला आपलं कल्याण करायचं आहे त्याने या 5 संस्काराला स्वीकार करावं. पहिला जो संस्कार आहे त्याला म्हणतात श्रद्धा संस्कार. श्रद्धेचा संस्कार द्या. ज्या वेळेस ती माता आणि तो पिता सुद्धा हे दोघेही श्रद्धावान असतात, सारख्या गुणानं, दोघेही सारख्या गुणाने श्रद्धावान असतात, तर त्या श्रद्धेचा संस्कार त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला प्राप्त होत असतो. हा श्रद्धाचा संस्कार, पहिला संस्कार द्या. श्रद्धा कोणावर असावं? आपली श्रद्धा अनेक लोकांची श्रद्धा असेल इतर ठिकाणी, परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपली श्रद्धा, विश्वास केवळ आणि केवळ भगवान बुद्धांवरती असलं पाहिजे. आपली श्रद्धा भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्मावरती आपली श्रद्धा असली पाहिजे.
बुद्धाने जो संघ स्थापन केला त्या संघावर आपली श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही निश्चितपणे गॅरंटेड सांगायला पाहिजे, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. मी बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांच्या व्यतिरिक्त माझं कोणतंही दुसरं श्रद्धास्थान नाहीये. केवळ बुद्ध धम्म संघच माझे श्रद्धास्थान आहे. हे तुम्ही गॅरंटेड, तुम्हाला विश्वासानं पटलं पाहिजे की माझा कल्याण करता केवळ बुद्ध आहे, माझा सुख करता दुःख हरता फक्त बुद्ध आहे, माझा वार्ता विघ्नाशी सुद्धा केवळ बुद्धच आहे. हे तुम्हाला विश्वासानं समजलं पाहिजे. हा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. नाहीतर आपली श्रद्धा जर डरमळीत असेल, आपली श्रद्धा जर मिक्स झालेली असेल, थोडी इकडे पण थोडी तिकडे पण, तर अशा मिक्स श्रद्धेचा किंवा कमजोर कमकुवत श्रद्धेचा संस्कार जर बाळाला प्राप्त होत असेल तर ते बाळ सुद्धा त्याच संस्काराने जन्मास येणार आहे. त्यामुळे बांधवांनो, खूप महत्वाचं आहे, स्वतः मातापित्यांनी बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवावी आणि त्याच श्रद्धेचा संस्कार आपल्या गर्भातील बाळाला सुद्धा देण्याचा आपण प्रयत्न करावा. हा पहिला संस्कार ठेवा. आपल्या बाळाला हा संस्कार देण्यासाठी प्रत्येक मातापित्यांनी प्रयत्न करावं. हा पहिला संस्कार, श्रद्धा सर्वात जास्त महत्वाचा आहे, श्रद्धा. त्यानंतर दुसरा जो संस्कार आहे तो आहे शील संस्कार, म्हणजे शील संस्कार. शीलाचा संस्कार दे आपल्या बाळांना. भगवान बुद्ध म्हणतात की जे माता पिता शीलवान आहेत, जे माता पिता श्रद्धावान आहेत, जे माता पिता सदाचारी आहेत, दुष्कर्म करत नाहीत, त्यांच्या पोटी जन्मास येणारं बाळ सुद्धा सदाचारी बनतं. कारण ते संस्कार घेतलेत ना, बाळ ते संस्कार घेत आहे. तर अशा माता पित्यांचं बघा, असे माता पिता जे असतात ती माता सुद्धा शीलवान असते आणि जो पिता आहे तो सुद्धा शीलवान असतो. दोघेही शीलवान असतात. कोणीही अकुशल कर्म करत नाही, कोणीही दुष्कर्म करत नाही. या उलट ते आपल्या जीवनामध्ये अष्टशिलेचं पालन करतात, जसं यांनी केलेलं आहे. अष्टशील सुद्धा पालन करतात, उपवासात व्रताचं पालन करतात. बघा, जे जे माता पिता शीलवान आहेत अशा माता पित्यांची प्रशंसा भगवान बुद्धांनी केली. भगवान बुद्ध म्हणतात अशी माता आणि जे पिता आहे हे देवता सम आहेत. देवता, यांना देवता म्हटलेलं आहे की माता सुद्धा देवतासारखी आहे, पिता सुद्धा देव आहे. आणि हा संसार जो असतो, देवता एका देवासोबत संसार करते, एक शीलवान स्त्री एका शीलवान पुरुषासोबत संसार करते. किती सुखाचा संसार होतो त्यांचा. भगवान बुद्ध त्यांची प्रशंसा करतात. हा शीलाचा संस्कार आपणही ग्रहण करावा आणि आपल्या बाळांना सुद्धा या शीलाचा संस्कार दिला पाहिजे. आपल्या बाळांना शीलवान बनवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर तिसरा जो संस्कार आहे, हा तिसरा संस्कार आहे दान संस्कार. दान, आपण स्वतः दानशूर बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु काय झालेलं आपल्या समाजामध्ये, आम्ही जेव्हा दान हा शब्द म्हटला, दान, तर लोकांना असं वाटतं की दान म्हटलं की भंतेचे पैसेच मागत आहे. हे संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. हा चुकीचा भ्रम झालेला आहे. दान म्हटलं की लोकांना पैसेच वाटतात. भगवान बुद्धांनी दानाची एवढी मोठी प्रशंसा केलेली आहे, किंबहुना एका बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आपली दान पारमिता पूर्ण करावी लागते. किती मोठी व्याख्या आहे दानाची, आणि आपण त्याला एकदम संकुचित व्याख्या करून ठेवली. दान म्हटलं की पैसाच म्हणतात. पण दान म्हणजे पैसा नाही. दानाचा अर्थ पैसा देणं होत नाही. दान म्हणजे तुमच्या चित्तामध्ये असलेला त्याग, तुम्हाला त्याग करण्याची म्हणजे ती भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. तुम्ही भिक्षूंना भोजन दान दिलं, ते सुद्धा दान आहे, त्याचंही पुण्य आहे. तुम्ही भिक्षूंना चिवराचं दान दिलं, त्याचंही पुण्य आहे. ते तुमचं पुण्य तुमचं ते पुण्य घडवते. तुम्ही भिक्षूंना राहण्याकरिता विहार कुटीचं दान दिलं, ते सुद्धा तुमचं पुण्य घडवते. हे दान करण्याची संधी आहे. हे दान करा, हे पुण्य करा. बघा, भिक्खू संघामध्ये जे जे लोक दान करतात त्यांचं पुण्य वाढते. आपण संघमंथनीमध्ये म्हणतो ना, पुय्यं खेतं लोकसाती. या संपूर्ण लोक समुदायामध्ये पुय्यं खेतं, जे पुण्याचं क्षेत्र आहे ते फक्त संघ आहे. आणि म्हणून नेहमी आपण संघाला दान देण्याचा प्रयत्न करावा. इतकंच काय, तुम्ही तहानलेल्याला पाणी दिलं ते सुद्धा दान आहे.
भुकेल्याला अन्न दिलं ते सुद्धा दान आहे. ज्यांच्याकडे वस्त्र नाही आहेत त्यांना वस्त्राचं दान दिलं ते सुद्धा दान आहे. परंतु दान करा. दानाचं अत्यंत विशेष महत्वाचं स्थान आहे. तुम्ही जर दान पुण्य केलं तो संस्कार ते तुमचे बाळ घेतील आणि त्या बाळाला सुद्धा तो दानाचा संस्कार प्राप्त होईल. म्हणून हा तिसरा संस्कार सुद्धा द्या. त्यानंतर चौथा संस्कार सांगितलेला आहे आपल्या बाळाला दिला पाहिजे तो म्हणजे करुणा. स्वतः तुम्ही करुणावान बना आणि आपल्या बाळाला करुणेचा संस्कार द्या. तुम्ही बऱ्याच वेळी करुणा शब्द ऐकला असेल परंतु बऱ्याच लोकांना करुणा म्हणजे काय हेच माहिती नाहीये. घरावर तर आपण करुणा लिहितो परंतु नेमकं करुणा म्हणजे काय हे सुद्धा समजलं पाहिजे. का संस्कार किती महत्वाचा आहे. करुणा या शब्दाचा अर्थ होतो जर जेव्हा तुम्ही एखादा दुःखी व्यक्ती बघता किंवा एखादा आजारी व्यक्ती बघता, दुःखी आहे, आजारी आहे, शोषित आहे, तर ते त्याचं दुःख बघून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. त्याचा तो आजार बघून रोग बघून तुमचं मन व्हायब्रेट झालं पाहिजे. त्याचं ते शोषण बघून तुमचं मन प्रभावित झालं पाहिजे. तुम्ही म्हणता ना ते मनात हळहळ उत्पन्न झाली म्हणतो आपण हे की नाही. मनामध्ये हळहळ उत्पन्न झाली म्हणजे काय आहे ही जी भावना आहे याच भावनेला म्हणतात करुणा. अशी करुणा भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. बघा तथागतांना आपण महाकारुणिक म्हणतो. का म्हणतो कारण त्यांच्याही चित्तामध्ये या समग्र लोकांविषयी अनंत अमर्याद करुणा उत्पन्न झाली. जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर लोकांकडे पाहतात, जनतेकडे पाहतात आणि पाहतात तर काय अरे बिचारे हे लोक किती दुखी आहेत. या लोकांना जीवनाचं सत्य माहीत नाही, अज्ञानी आहेत. या लोकांचं दुःख कमी झालं पाहिजे आणि या लोकांच्या जीवनातील अज्ञान कमी झालं पाहिजे. अपार करुणा उत्पन्न झाली आणि या करुणा भावनेमुळेच तर भगवान बुद्ध गया ते सारनाथ प्रवास करतात, धम्मचक्र प्रवर्तन करतात. कशामुळं करुणा. ही करुणा भावना बुद्धांमध्ये होती. ही भावना आपल्यामध्ये उत्पन्न व्हावी. बाबासाहेब आंबेडकर बघा किती करुणावंत होते, आपल्या सर्वांचा उद्धार केला. अहो जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता मी तर आता MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट झालो, मला राहायला घर आहे, बंगला आहे, सूट बूट कोटामध्ये टाय कोटात मी राहतो, अरे मी कशाला या लोकांच्या कल्याणासाठी झटू. असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता बांधवांनो तर बाबासाहेब झाले नसते आहे ना. अरे करुणा जागली त्यांच्या मनात आपल्या लोकांबद्दल, आपल्या सर्वांबद्दल. बाबासाहेबांच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि आपल्या सर्वांचा उद्धार केला. संपूर्ण जीवन समर्पित केलं. आपलाच काय या सगळ्या भारताचा उद्धार केला. या भारतात राहणाऱ्या सर्व जाती धर्मा सर्व लोकांचा उद्धार केला. ही करुणा बाबासाहेबांची होती. एवढे महान करुणावंत बाबासाहेब आंबेडकर होते. हा संस्कार घ्या. प्रत्येक माता पित्यांनी आपल्या चित्तामध्ये ही करुणा उत्पन्न करा. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या शोषित पीडित दुःखी जनांना पाहिलं तुमच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न व्हावी, अरे बिचारा दुःखी आहे, याचं दुःख कमी व्हावं. बिचारा खूप आजारी आहे, अरे याचा आजारपण, याचा रोग नष्ट व्हावा. अशी करुणा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ही करुणा भावना तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचं पाचवा संस्कार द्या. भगवान बुद्धाने सांगितलेला आहे हा पाचवा संस्कार आपल्या बाळांना द्या. तो संस्कार तुम्ही ग्रहण करा. कोणता पाचवा संस्कार आहे? प्रज्ञेचा संस्कार. प्रज्ञेचा संस्कार द्या आपल्या बाळांना. आता प्रज्ञा म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजे खूप डीप तत्वज्ञान आहे पण व्यावहारिक भाषेत जर सांगायचं तर प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. म्हणजे काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स म्हणजे प्रज्ञा. हे तुम्हाला समजलं पाहिजे. कोणती श्रद्धा, कोणती अंधश्रद्धा, कोणती दृष्टी, कोणती मिथ्या दृष्टी हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण बघा ज्या जगात, ज्या काळामध्ये आपण जीवन जगत आहोत या काळामध्ये सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. सगळीकडे बघा अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्या दृष्टी तिकडे तिकडे बघतो आम्ही. सगळीकडे हेच वातावरण आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये जर आपली बालक सुद्धा अंधश्रद्धाळू झाली
तर त्यांचा विकास कसा होईल? आपली बालकं अशी जर अंधभक्तिवान झाली, मिथ्या दृष्टीमध्ये फसली, तर आपल्या बाळांचा विकास कसा होईल? म्हणून मात्या पित्यांनो सावधान राहा, आपल्या बाळाला अंधश्रद्धेमध्ये जाऊ देऊ नका, आपल्या बाळाला मिथ्या दृष्टीमध्ये जाऊ देऊ नका. कारण ज्या जगात आपण जीवन जगतोय 2023, एवढं सायंटिफिक युग आहे, जिकडे बघाव तिकडे विज्ञानच विज्ञान आहे, सगळीकडे मशिनरी झाले. लोक चंद्रावर जाऊन पोहोचले आहे ना. त्या चंद्राबद्दल अंधश्रद्धा होत्या, अनेक अंधश्रद्धा होत्या, आज चंद्रावर माणूस पोहोचलेला आहे की नाही. या विज्ञान युगामध्ये हा बाळ जन्म घेणार आहे. मग ज्या जगात हे बाळ जन्म घेईल, तर हे बाळ विज्ञानवादी बनणार की नाही? याकरिता माता पित्यांनी त्याला या प्रज्ञेचा संस्कार दिला पाहिजे. त्या माता पित्यांनी आपल्या बाळाला प्रज्ञावान बनवण्याचा कसोशीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि याकरिताच माता पिता जे असतात ते आपल्या बालकांसाठी आणि आपल्या बालकांसाठी सदैव कल्याण मित्राची भूमिका संपन्न करीत असतात. म्हणून माता पित्यांनो, उपासक उपासिकांनो, सदैव आपल्या परिवारामध्ये आपल्या बालकांना हे 5 संस्कार देण्याचा नेहमी प्रयत्न करा. नेहमी पहिलं त्याला श्रद्धावान बनवा. ठीक आहे, आपल्या बालकांना श्रद्धावान बनवा. बुद्ध, धम्म, संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती त्यांच्या मनामध्ये आदर्श निर्माण करा. जेव्हा बालकाचा जन्म होईल तर त्या बाळांना सांगा, किंवा जे लहान लहान मुलं आहेत ना, यांना सांगा, असं दाखवा त्यांना आणि म्हणा, बाळ बघ बाळ, हे भगवान बुद्ध आहेत. भगवान बुद्धाने कधी हिंसा केली नाही, भगवान बुद्धाने कधी चोरी केली नाही, बुद्धाने कधी व्यभिचार केला नाही, बुद्ध कधी खोटं बोलले नाहीत, बुद्ध कधी मद्यपान केले नाही. बाळा, तुला बुद्धाप्रमाणे शीलवान बनायचं आहे, असं त्याच्यासमोर आदर्श निर्माण करा. बाळा, हे आपले दुसरे आदर्श आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाळा, त्या काळामध्ये बाबासाहेबांकडे काहीच नव्हतं बाळा, तरी बाबासाहेब झाले, तुमचे आमचे उद्धारकर्ते झाले, या भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले. बाळा, तुला बाबासाहेबांप्रमाणे मोठं व्हायचं आहे, असा आदर्श त्यांच्यापुढे निर्माण करा. आपल्या बालकांपुढे ही त्यांची श्रद्धा वाढ होईल. म्हणून मात्या पित्यांनी आपल्या बालकांपुढे बुद्ध, धम्म आणि संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श निर्माण करा आणि त्यांच्या चित्तामध्ये अनंत अशी श्रद्धा उत्पन्न करा. हा पहिला संस्कार द्या. दुसरा, त्यांना शीलवान बनविण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले बालक शीलवान बनतील, गुणवान बनतील, तर ते स्वतःचा उद्धार करतील, स्वतःचं नाव लौकिक प्राप्त करतील आणि आपल्या माता पित्यांचं नाव उज्ज्वल करतील, परिवाराचं नाव रोशन करतील. म्हणून त्यांना शीलवान बनवा. तिसरं, त्यांना दानशूर बनवा. बाई थांब बेटा, बाई, त्यांना दानशूर बनवा. आपल्या बालकांना दानशूर बनवा, जेणेकरून त्याच्या हस्ते नेहमी जीवनभरपर्यंत पुण्यकर्म घडेल, तो पुण्यवान होईल. म्हणून त्याला दानशूर बनवण्याचा प्रयत्न करा, त्याला दानाचं महत्व सांगा. चौथं, त्याला करुणावान बनवा. त्याच्या चित्तामध्ये माता पित्यांबद्दल करुणाभाव उत्पन्न झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा माता पिता म्हातारे होतील, आजारी होतील, तर त्यानं असं म्हणू नये, छी मी करत नाही, असं म्हणू नये. म्हणून त्याला करुणाभाव शिकवा, त्याला सेवा करण्याचं शिकवा. जर आपली बालकं ही करुणावान बनतील, सेवाभावी बनतील, तर ती बालकं मोठेपणी तुमचीही सेवा करतील, माता पित्यांची सेवा करतील. म्हणून त्याला करुणेचा संस्कार द्या आणि त्याला सर्वात महत्वाचं प्रज्ञेचा संस्कार द्या. त्याला प्रज्ञावान बनवा, त्याला विजडम द्या, प्रज्ञावान बनवा. असे हे 5 संस्कार आपल्या बालकांना द्या. आता हे बाळ जरी गर्भामध्ये असेल तरी ते बाळ ते संस्कार ग्रहण करतं. आई जर श्रद्धावान असेल ना, तर बाळ सुद्धा श्रद्धावान बनेल. आई जर शीलवान असेल, माता पिता शीलवान असतील, तर बाळ सुद्धा शीलवानच होईल. आई म्हणजे माता पिता जर खरंच दान पुण्य करत असतील, बाळ सुद्धा ते संस्कार घेईल. बाळ म्हणेल ना, वा, माझे माता पिता लय शीलवान आहेत, माझे माता पिता खूप दानशूर आहेत, असं तो म्हणेल ना, संस्कार घेईल ना. आणि जन्म झाल्यानंतर तशा संस्काराने त्याची वाढ होईल आणि खूप चांगलं असं बाळ आपल्या परिवाराला प्राप्त होईल. म्हणून मात्या पित्यांनी स्वतः श्रद्धावान बना, दानशूर बना, शीलवान बना,
त्यानंतर करुणावान बना, प्रज्ञावान बना. याच संस्काराने आपल्याला अशा प्रकारचे बाळ प्राप्त होतील. अशा प्रकारे आपण सर्वांनी हा संस्कार खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. मी पुनश्च एकदा पल्लवी ताईंबद्दल मंगलकामना अर्पण करतो आणि संपूर्ण मोहाडे परिवार आणि आपण सर्व परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा पल्लवी ताई आणि ताईंच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाबद्दल मी मंगलकामना अर्पण करतो. पुढे होणारी प्रसूती सुखपूर्वक व्हावी आणि खूप सुदृढ शरीराचा आणि विकसित मनाचं बाळ आपल्या परिवाराला प्राप्त हो अशी मंगलकामना अर्पण करतो. बस प्रवचन समाप्त करायच्या अगोदर एक शेवटचा मुद्दा बोलतो. म्हणजे आम्ही जे समाजामध्ये पाहतो तेच मुद्दे आम्ही सांगत असतो. बऱ्याच परिवारामध्ये आम्ही पाहतो की मुलगाच पाहिजे अशी माता पित्यांची किंवा परिवाराची लोकांची इच्छा असते. आम्ही त्यांना समजून सांगत असतो की का बरं मुलगाच का पाहिजे तुम्हाला, तर ते काय म्हणतात, नाही तो वंशाचा दिवा असतो. अरे म्हटलं वंशाचा दिवा, आणि हाच दिवा मग तुम्हालाच विझवतो मोठा झाल्यानंतर. हा वंशाचा दिवा मोठा झाल्यानंतर तुम्हालाच विझवतो. का बरं, तुम्हाला पंथी नको का? तुम्हाला पंथी नको, म्हणजे तुमचा वंश सांभाळणारी पंथी नको तुम्हाला? नाही म्हणे, पण दिवा महत्वाचा आहे ना म्हणे पंथीजी. अरे म्हटलं हा विचार सोडा. मुली सुद्धा मुलापेक्षा कमी नाही आहेत. मुली मुलांपेक्षा कमी राहिलेल्या नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते UPSC असो, MPSC असो, प्रशासकीय क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, व्यापार असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी स्वतःची मजल काबीज केलेली आहे. मुलांपेक्षा श्रेष्ठ ते पुढे गेलेले आहेत. म्हणून मुलींना कमी समजू नका. जर आपल्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर स्वतःला धन्यवाद समजा. स्वतःला तुम्ही पुण्यवान म्हणा की माझ्या घरामध्ये कन्यारत्न प्राप्त झालं. खा जिलेबी, तुम्ही जिलेबी आली म्हणून तुम्ही जिलेबा खा, पण खुश व्हा, आनंद साजरा करा की आमच्या परिवारामध्ये कन्यारत्न प्राप्त झालं. कारण भगवान बुद्धाने सांगितलं 2500 वर्षापूर्वी, बुद्ध म्हणतात की जी मुलगी असते ती मुलगी 2 घराचा उद्धार करते. मुलगा तर फक्त एकाच घराचा उद्धार करतो, आहे की नाही? जिथं जन्मतो ती शेवटपर्यंत तिथंच राहतो, तिथेच मरतो. एकाच घराचा उद्धार केला तर केला, नाही तर सगळं बर्बादच करतो मुलगा. पण मुलगी मात्र 2 घराचा उद्धार करते. ज्या घरात जन्मास आली त्या माता पित्यांच्या घराचा उद्धार करते, आणि लग्न करून ज्या परिवारामध्ये जाईल त्याही परिवाराचा उद्धार करते. एवढी सर्वश्रेष्ठ ही मुलगी असते. त्या मुलीच्या पोटी मोठमोठे राजे महाराजे जन्मास येतात. अहो त्याच मुलीच्या पोटी, त्या स्त्रीच्या पोटी बोधिसत्वाचा जन्म होतो. जो बोधिसत्व बुद्ध बनतो, संपूर्ण जनांचं मंगल करतो. एवढी सर्वश्रेष्ठ ही स्त्री आहे. म्हणून स्त्रीचा जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आपण सर्व सुशिक्षित आहात, वेल एज्युकेटेड आहात, पण तरी सुद्धा हा संस्कार खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतला पाहिजे. जर आपल्या परिवारात मुलीचा जन्म झाला तर असं म्हणा, बाबा माझ्या घरामध्ये रमाईचा जन्म झाला, यशोधरेचा जन्म झाला, जिजाऊचा जन्म झाला. मस्त आनंद साजरा करा, आनंद व्यक्त करा. जर मुलाचा जन्म झाला तर असं म्हणा, माझ्या घरात बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आले, त्याचा म्हणजे बोधिसत्वाचं रूप घेऊन आलेले आहेत, महापुरुषाचा जन्म झालेला आहे, हे विचार त्याला द्या, खुश व्हा, आनंद साजरा करा. परंतु कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका. आणि अशा पद्धतीने आपण खूप चांगला आदर्श निर्माण करून आपलं स्वतःचं मंगल करावं, आपल्या परिवाराचं मंगल करावं. एवढंच बोलतो. पुनश्च एकदा मोहाडे परिवार आणि पल्लवीताई गर्भातील बाळ यांच्याबद्दल आणि आपल्या सर्वांप्रती ही पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.